तो लयत लय एक अंकल आत येतोय, कोणा येत नाही, तो पत्रच कामगार म्हणतो मालक कसा आहे, बरा आहे छटणी एक नंबर, आता छटापी चालू बघा सभेला. पुन्हा गेला म्हटलं की पुन्हा काय आडवं तिडवं हाणून शेवटलं एवढ्या कधी काढ्या पण 8 दिवसांनी येऊन जाऊन मग तुम्ही खरी राशीदार तुमच्या बाजारात शेवटपर्यंत तुमचं सुपरविजन चांगलं पाहिजे छाटणीच्या कामात. एकसारखी बाग फुटण्यासाठी ही गरज आहे. बाग छाटल्यानंतर आता बऱ्याच अंशी आम्ही एकसारखी फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा फवारणीचा वापर करा. मी सुद्धा त्याला थोडासा विरोध करत होतो हायड्रोजन सायनामाइडला, पण बाग एकसारखी फुटणं गरजेचं आहे एप्रिलला. पहिल्यांदा तुम्ही दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाइडचा स्प्रे घ्या, म्हणजे आपण त्याला नॉर्मॅक्स पेस्ट म्हणतो. फक्त ती 25 मिली ते 20 मिलीनच घाला, टेम्परेचर जास्त आहे. त्याच्याबरोबर 13-45 घातलं तरी चालेल. 3 ते 4 ग्रॅम, 5-10 ग्रॅम गोवंजळीने टाकू नका, चार पावडर टाकल्या मापून टाका. नाही इकडे जरा कारवाडच्या लागणं अजून 1 चिमट पावडर टाका, अजून आता पिपी अजून 1 चिमट टाका. असला काय उपयोग करू नका. त्याला काहीतरी कॅल्क्युलेशन्स आहे, फर्टिलायझर 13-45 तेवढं टाका. फार तर एखादं स्टिकर टाका, स्प्रेडर पसारणार आणि वलांड्यावर सगळा फवारून घ्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाण्याचा स्प्रे चांगल्या पाण्याचा घ्या, सवाळ पाण्याचा, जास्त पीएच आणि ईसी असलेल्या पाण्याचा स्प्रे घेऊ नका. वाहतं पाणी जर असेल केव्हाचंही त्या पाण्याचा न्यूट्रलच पीएच बऱ्यापैकी राहतो, कारण वाहत्या पाण्यात ऑक्सिजन लेवल जास्त असते. नदीचं केव्हाचं वड्याचं पाणी किंवा चांगलं पाणी असेल तर खात्री करून त्या पाण्याने वडाला भिजवून घ्या तिसऱ्या दिवशी. आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचं 4थ्या दिवशी किंवा लगेच दुसऱ्या दिवशी केओलिन किंवा सिलिकॉन पावडर स्वस्त मिळते 5 ग्रॅम घाला आणि सगळ्या वलांना पूर्णपणे त्यानं पांढरा फक करा. का करा की आता ही वर्ण वलांड्यावर कागद टाकायचं, काहीतरी आपण जास्त सावली करतो, शेडनेट टाकतो, ही शक्य नाही, ही परवडणारी पद्धत नाही. केओलिन म्हणजे ती सिलिकॉनच आहे पावडर, त्याचा वापर 5 ग्रॅमनं फवारणी करा वलांड्यावर 2 वेळा चपचपीत दोन्ही बाजूनं, म्हणजे तुम्हाला बाग उष्णतेचा त्रास होणार नाही. त्याचं एक ज्वलंत उदाहरण मला वाटतं ते बाहेर मॅडममध्ये गेले आहे त्यांच्या ड्रॅगन आहे त्यांच्याकडे द्राक्षाबरोबर, आणि त्या ड्रॅगनवर मी कायम जातो बघायला गेल्यानंतर ड्रॅगन फ्रूटवर केवळ 2-3 वेळा असं पूर्ण हिरवं दिसत नाही, पांढरं फक्त करते ड्रॅगन. त्यांच्यातच एक असं उदाहरण बघितलं की एका ड्रॅगनच्या झाडावर ती केवळी म्हणजे सिलिकॉन गेला नव्हता, तर त्या झाडावर ह्या उन्हाळ्याचा बर्निंगचा प्रॉब्लेम जास्त होता. आणि ज्या झाडावर केवळ पांढरं पद फवारले किंवा सिलिकॉन पावडर, त्या झाडावर काही सुद्धा सनबर्निंगचा प्रॉब्लेम आला होता. टेम्परेचर 43 होतं गेल्या वर्षी, 43 त्या वेळेला. मी तुम्हाला आवर्जून का सांगतोय, आपण वलांड फुटण्यासाठी गन लावून शक्य नसेल तर ट्रॅक्टरला मारून त्या गणाचा डायरेक्शन त्या वलांड्यावर करा आणि केवळी फवारून घ्या. 5 ग्रॅम 2 वेळा फवारा, ह्या बाजूला एकदा ह्या बाजूला एकदा. तुमच्या बागेला उष्णतेचा वलांड्याला त्रास होणार नाही. एवढं फवारा करून तुमची बाग चांगली, पण ती काम दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच करा. त्यानं आज कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कारण ड्रॅगनचं पुन्हा तुमच्या फवारणी चालू होते त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होत असतो. त्यामुळे केवळीचं कोटिंग तयार केलं की तुम्हाला काय अडचण राहणार नाही. म्हणून बाग फुटण्यासाठी त्याचा वापर तुम्ही कुठं तर सुप्त बाजारात घ्यायची ना, एक घ्यायला मी सांगायला येतं थोडा सुट्ट घेणार, त्यात थोडी पडल्याला असं मी तुम्हाला बाग फुटली नाही. त्यामुळं चांगलं व्यवस्थित खात्री करून खरेदी करा, कारण दुकानात मी काळजी दुकानदार घेत नाही. तणनाशक
बाकीच्या औषधं एखादच असते तणनाशकाचा फॉर्मेट वेगळा नसतो. कधी कधी लिकेज झालं तर तणनाशक तापवलेलं असते खाली एम45च्या पुढ्या महिन्यावर त्याच्यावर बागायला कसा असतो. म्हणजे आपल्याला काळजी नाही, आपण डिसिप्लिन पाळत नाही, त्यामुळे दुकानदार पाळत नाही, मागायला पण सोडवलं नाही. तणनाशकाची बाटली आहे का एखादं